महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ सरसकट लिंगायत बांधवांना व्हावा, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो लिंगायत बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करीत धरणे धरले। एक लिंगायत कोटी लिंगायत महात्मा बसवेश्वर महाराज की जय महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत संपर्क जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधव एकवटला व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला। या महिलांची संख्या लक्षणीय होती। सकाळी 8 वाजल्यापासून जिल्ह्यातील लिंगायत बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झुंडीच्या झुंडीने येत होते। 11च्या सुमारास असेंब्ली रोड गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता। आंदोलनाचे नेतृत्व इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे व जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी केले। ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, रजनीताई मगदूम, सरळताई पाटील, नूल मठाधीश स्वामी, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले। दुपारी समाजाच्या 6 सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले। त्यावेळी काही वेळ चर्चाही झाली। आमदार शिवाजी पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय सांगू असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले। सायंकाळी 4:30च्या सुमारास आमदार शिवाजी पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांचा निरोप घेऊन आले। मंगळवारी या संदर्भात शिष्टमंडळाबरोबर चर्चा करू, मुख्यमंत्री व सरकार मागण्याबाबत सकारात्मक आहे असे सांगून साखळी आंदोलन मागे घ्या, मी जबाबदारी घेतो असे आमदार पाटील यांनी लिंगायत समाज बांधवांना आश्वस्त केले। त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत पुढील निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेत असल्याचा निर्णय श्री तेलनाडे व श्री शहापुरे यांनी जाहीर केला। शेतकऱ्यांच्या बांधवांसाठी आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून शक्तीपीठ हा रत्नागिरी मार्गे गोव्याला चालला तो रस्ता मी चंदगड मार्गे मी मंजूर करून आणलाय, हे लक्षात घ्या। आणि त्यानंतर 50 वर्ष हेरेसरच्या वर्ष 50 वर्ष रद्दी मारायचे लोकांनी प्रयत्न केले। त्याला असला ऐतिहासिक निर्णय बावनकुळे साहेब आणि राज्य मुख्यमंत्री साहेबांनी केला आणि हा निर्णय तुम्हाला अंबाबाईच्या ह्या प्रणांगणात सांगतो, आईच्या साक्षीने सांगतो की हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द मी तुम्हाला 100% पूर्ण करून आणतो आणि मंगळवारीची सुरुवात होईल, बैठक होईल। काय तुमचे काय मुद्दे, 2 मुद्दे महत्वाचे आहेत ते 2 मुद्दे। तर एक मुद्दा केंद्र शासनाशी निगडीत आहे का, एक शिफारस झाल्यानंतर एक कॅबिनेट उद्या बैठक होईल, त्यानंतर पुढच्या कॅबिनेटला चर्चा होईल आणि 2-3 कॅबिनेटच्या मध्ये एकाच महिना 1.5 महिन्याच्या आतमध्ये संजू भाऊ आणि सगळ्या परिवाराने मी सांगतो, स्वामींच्या साक्षीने सांगतो, हा प्रश्न आज तुम्ही इथं बसलात, उद्या अशी गरज वेळ येणार नाही आंदोलनाची। कारण 100% तुमचा 110% तुमच्या साहेबांच्या साक्षीने सांगतो की शब्द दिलेला शब्द मी पूर्ण करेन आणि तुम्ही ज्या आंदोलन ज्या विश्वासाने आणि ज्या आशेने ज्या 2 प्रश्नांनी बसलात ते मी शब्द देतो की साहेबांकडून शब्द घेऊन आलोय म्हणून मी तुम्हाला बोलतोय की ते मी पूर्ण करेन एवढं तुम्हाला बोलू इच्छितो। मंगळवारी बैठकीला तुमचं शिष्टमंडळ यावं आणि मला सगळ्याच नेत्यांची नावं नाही माहिती, सांगली, सोलापूर, संकेश्वर, कराडातून आलेत, बरेच लोक आलेत। तर मला एवढं माहिती की आपल्या समाजामध्ये हे मी पण आश्चर्यचकित झालोय की आमच्या बहिणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत, नाही म्हणजे हे मला खूप अभिनंदन गोष्ट वाटते की खरं सर्व आणि एवढा मोठा प्रश्न एवढा नाहीये। खरं राज्याचे मुख्यमंत्री मला पूर्ण विश्वास आहे आणि माझ्याबद्दल बोलण्यापेक्षा मी सांगू शकतो की त्यांच्या मागे लागण्याचा प्रश्न जास्तीत जास्त लवकरात लवकर मला वाटतं नवरात्रीच्या गणपतीच्या अगोदर हा प्रश्न मार्गी लागू शकते।